ओव्हरऑल यावर्षी जे सुरुवातीपासून परवानगीचे जे विषय असते ते सर्वांना ओव्हरऑल सर्व शहरात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा होतो। सर्व उपाययोजना कायद्यावर पुण्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेशोत्सव हा आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यामुळे त्या संदर्भामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक त्या ठिकाणी आपण घेतली। त्या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, MSCB सहित PMRDA सहित सर्व अधिकारी उपस्थित होते आणि पुण्यातला आपला नामांकित जगभरात चर्चेला जाणारा गणेशोत्सव हा अजून योग्य, चांगल्या आणि मोठ्या पद्धतीने करण्यासंदर्भात काय काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली। परंपरागत असलेला आपला गणेशोत्सव धार्मिक परंपरागत पद्धतीने तर आपण करूच, पण महोत्सवाचा असलेला काल प्रदर्शित केलेला एम्ब्लेम आणि त्याबरोबर सर्व शासकीय महत्वाच्या आस्थापनांवर रोषणाई करणं, प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण आणि रोषणाई करणं, जी प्रसिद्ध गणेशोत्सव करणारी मंडळ आहेत त्या ठिकाणून सरकारने होऊ घातलेल्या प्लॅटफॉर्मवर जगभरातल्या लोकांना त्याचं लाईव्ह दर्शन देणं, काही गणपती मंदिरं प्रसिद्ध जी आहेत त्यातनंही लाईव्ह दर्शन जगभरातल्या गणेश भक्तांना, नागरिकांना त्या ठिकाणी देणं, बरोबरीने ज्या स्पर्धांचं मोठं बक्षीस आम्ही घोषित केलं जवळजवळ 11 कोटी रुपयापर्यंत, त्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर मंडळांची सहभागिता वाढवणं, आरत्या आणि भजनं करणाऱ्या मंडळांना अनुदान रूपी साहित्य उद्यापासून आपण ती वेबसाईट ओपन करतो आहोत, त्यात पुण्यातल्याही मंडळांना त्याचा लाभ घेण्याची प्रक्रिया करणं। या सर्व गणेशोत्सवामध्ये ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग, 12 गडकिल्ले, पर्यावरण अशा सगळ्या विषयांवर देखावे असणं, त्यासाठी प्रोत्साहन देणं आणि बरोबरीने या सगळ्यात पुणे पोलीस एक महत्वाचा आपल्यासाठी रक्षण करणाऱ्या श्वानांचा डॉग शो तो सुद्धा राज्य महोत्सव म्हणून करण्याचा प्रस्तावित असणं आणि पुण्यामध्ये आपल्या CRPF असो, पोलीस यांचा बँड, त्या बँडचा महोत्सव, शनिवार वाडा किंवा या परिसरामध्ये रोषणाई करणं, अशा सगळ्या कार्यक्रमांच्या आणि स्पर्धेच्या नियोजनाची अतिशय योग्य अशी बैठक त्या ठिकाणी झाली। सर, पुढील आज 8 दिवसानंतर गणपती बसतायत, काय सांग सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, तर त्याची काय तयारी केली आहे पावसा संदर्भात, म्हणजे गणेशोत्सवामध्ये काही अडथळा? आपल्या ठिकाणी IMD ने दिलेल्या त्या ठिकाणच्या माहितीनुसार सर्व ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या व्यवस्था, रेस्क्यू व्यवस्था, नागरिकांना अडचणीचा सामना करायला लागू नये म्हणून वाहन व्यवस्था, या सगळ्या व्यवस्थांवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बैठक घेऊन त्याबद्दल निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। बैठकीमध्ये तुम्ही 7 दिवसांच्या परवानगी संदर्भात आणि रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात काही निर्देश दिले, ते नेमके काय? मला या ठिकाणी याचा जरूर उल्लेख करायचा आहे की आमचे आमदार हेमंत रासनेजी असतील, सिद्धार्थ शिरोळीजी असतील, राजेश पांडेजी आणि बाकी अन्य सुद्धा जनप्रतिनिधींशी सर्वांशी चर्चा केल्यावर प्रशासनाला आपण त्या ठिकाणी सांगितलं आणि पुण्यामध्ये 12 वाजेपर्यंत ज्याला आपण म्हणू ध्वनी प्रेक्षक वापरणं, या सगळ्या बाबतीमधल्या परवानग्या 7 दिवस देण्याचा निर्णय केलेला आहे आणि तो 12 वाजेपर्यंत 7 दिवस पुणेकरांना आणि गणेश भक्तांना त्याचा उपयोग आणि लाभ घेता येईल आणि बरोबरीने विसर्जनाच्या दिवशी सुद्धा योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत। 4थ्या दिवशीपासून होणार का 5व्या दिवशीपासून? सर्व मंडळांशी चर्चा करून माननीय कलेक्टर त्या ठिकाणी निर्णय घेतील, पण जो सगळ्या मंडळांची सर्वसाधारण मागणी असेल त्या पद्धतीने आपण तो 4थ्या किंवा 9व्या दिवशीचा निर्णय करू।
हे जे उत्सव म्हणून आपण मान्यता दिली पण याच्यासाठी बजेट किती तरतूद करण्यात आली आहे ते पैसे तुम्ही गणेश मंडळाला अनुदान देणार आहात म्हणालात ते अनुदान कशा प्रकारे देण्यात जाईल त्याच्या काही अटी निकष मी आताच सांगितलं स्पर्धेमध्ये 11 कोटी दिले आहेत, सुशोभीकरणामध्ये आपण पैसे दिले आहेत, व्यवस्था उभा करण्यामध्ये आपण पैसे दिले आहेत आणि भजनी मंडळांना साहित्य देणार आहोत त्यातही अनुदान देतो आहोत. या सगळ्या पद्धतीने ते काम होतं. आपण विदेशी जे विद्यार्थी आहेत पर्यटक आहेत किंवा कॉन्सुलेटचे लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा ह्या गणेशोत्सवात निमंत्रण देण्याचा तुम्ही मला आग्रह धरलाय त्याबद्दल पुण्यामध्ये काही संस्था अतिशय योग्य आणि उत्तम काम करतायत. त्यामध्ये विद्यार्थी जे विदेशातनं पुण्यात शिकतायत त्यांनाही गणेशोत्सवात सहभागी करून घ्यावं असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. राज्य महोत्सव म्हणून त्यांना मदत करणं आणि त्याबरोबर अजून सांस्कृतिक कार्यक्रम करणं असा सुद्धा भाग त्या ठिकाणी विदेशापर्यंत सुद्धा आपल्या गणेशोत्सवाचा बोलबाला जो आहेच तो पोहोचवणं आणि सहभागिता करणं आणि बरोबरीने विदेशी राजदूतात किंवा अन्य ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी किंवा संबंधित लोकांना दर्शनाची सोय आणि विसर्जनात सहभागिता याबद्दलचं नियोजन कलेक्टरने करावं असे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले. पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवरून वाद सुरू आहे. मानाच्या गणपती मंडळ आमची कुसंबना होते की आमच्याकडे दुर्लक्ष होते असा आरोप इतर गणेश मंडळांनी केलाय. त्यामुळे त्यांनी यावर्षी मानाच्या गणपतीच्या आधीच म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करू असं सांगितलं. आज बैठकीत पोलीस आयुक्त सुद्धा होते. काही चर्चा झाली का काय जास्त? आजच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी सांगितलं आम्ही त्यात मार्ग काढू. सर्व जनप्रतिनिधी सगळे मंडळ यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू. मी त्यांना एवढंच सांगितलंय की सगळ्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. काय झालं शेवटी काय मार्ग काढू सांगितलं त्यांनी. बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड चाललेला दिसत नाही. आता भूमिका स्पष्ट झाल्या आहेत. भाजप म्हणून तर आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतोच, कारण ही निवडणूक कामगारांची होती. बीएसटीवर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. याचं राजकीयकरण उबाटा आणि मनसेने केलं. प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं, राजकीय भूमिका मांडणं याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला. आणि म्हणून तुम्ही एकत्र या, वेगळे लढा. मी मागेही म्हटलं 0+0=0. आज भोपळा हातात मिळाला. मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला, कामगारांचा विजय झाला, भाजपचा विजय झाला. आणि म्हणून मी त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे म्हणेन की जे विद्वान राजकीय विश्लेषक कोण दोघं एकत्र येतील, कोण तिघे एकत्र येतील याच्यावरनं आम्हाला सांगत होते, त्यांना उत्तर म्हणून मी एवढंच सांगेन, आज मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून अजून मोठी यादी नंतर घोषित करूच, पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज घोषित करतो. या दोघांनीच बीएसटीच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षांना एका अर्थाने मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे दाखवलेला आहे. आणि त्यामुळे शोले जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत सर्व नेते असतीलच, पण जय वीरू म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी घोषित करतो स्टार प्रचारक म्हणून. आणि या पक्षांना सांगतो पहिले या दोघांशी निपटा, मग मी आणि देवेंद्रजींचा विचार करा. सर एक सवाल हिंदी